आपण मॅथ्स 1 मधील आतापर्यंत सिमिलॅरिटी, पायथागोरस आणि सर्कल असे तिन्ही चॅप्टर मधील सर्व टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. या सर्व टॉपिक्सच्या व्हिडिओच्या लिंक आजच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. आज आपण पुन्हा एकदा सिमिलॅरिटी कडे चाललोय. सिमिलॅरिटीचे एमसीक्यू आज आपण बघतोय. त्या निमित्ताने पुन्हा एकदा सिमिलॅरिटी मधल्या सर्व कन्सेप्ट्स आपले रिवाइज होणार आहेत. एमसीक्यू म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. आपल्याला प्रत्येक क्वेश्चन साठी 4 अल्टरनेटिव्ह दिलेत, त्यातला करेक्ट अल्टरनेटिव्ह चूज करायचंय. बघा, पहिला क्वेश्चन घेऊया आपण. इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर इन 1:1 करस्पॉन्डन्स. आपल्याला ह्या अशा प्रकारचे इक्वल रेशो दिलेत करस्पॉन्डिंग साइड्सचे. त्याच्यावरून कोणत्या 1:1 करस्पॉन्डन्सने हे दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत ते आपल्याला शोधायचे. बघा, हे मी पर्याय अगोदर बघत नाहीये. पर्याय न पाहता डायरेक्टली या करस्पॉन्डन्स वरून आपण तयार करूया. इथे सगळीकडे बघा ट्रायंगल पीक्यूआर 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 म्हणजे पीक्यूआर हे नाव स्टेबल ठेवलेलं आहे त्यांनी. एबीसी ट्रायंगल आहे, त्याच्या नावाचे व्हर्टेक्स जे आहेत ते बदललेले आहेत. त्यामुळे आपण ट्रायंगल पीक्यूआर ला कॉन्स्टंट घेऊया आणि त्यानुसार आपण लिहूया की करस्पॉन्डन्स कसा आहे. बघा, इथे पीक्यू साइड आहे. पीक्यू साइड तुम्हाला दिसते. पीक्यू साइडचा करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे? रेशो काढण्यासाठी पीक्यू या साइडची करस्पॉन्डिंग साइड घेतलेली आहे सीए. त्यामुळे पीक्यू ज्या पोझिशनवर आहे फर्स्ट सेकंड तिथेच मी सीए लिहिलेलं आहे. आता पी क्यू आर, क्यू आर ही जी दुसरी साइड आहे, दुसरी साइड क्यू आर, या क्यू आर शी करस्पॉन्डिंग काय कोणती साइड घेतलेली आहे? ए बी. आपल्याकडे ए लिहिलेला आहे ऑलरेडी, बी लिहिला. बघा कसं झालं बरोबर. पीक्यू, पीक्यूच्या करस्पॉन्डिंग साइड आहे सीए, म्हणजे सीए अपॉन पीक्यू. आणि दुसरं इथे क्यू आर च्या करस्पॉन्डिंग साइड आहे ए बी, त्यामुळे ए बी अपॉन पीक्यू. याचा अर्थ हा जो 1:1 करस्पॉन्डन्स आहे तो करेक्ट आहे. या करस्पॉन्डन्सने हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. शोधूया आपण हा अल्टरनेटिव्ह कुठे आहे. बघा, पहिल्यामध्ये डायरेक्ट एबीसी लिहिलेला आहे, तो चुकीचा आहे. दुसरा, ट्रायंगल पीक्यूआर इज सिमिलर टू ट्रायंगल सीएबी, म्हणजेच आपला बी हा करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे. आपल्याला आन्सर लिहायचंय, क्वेश्चन नंबर 1 टाकायचा आणि या करेक्ट अल्टरनेटिव्हचं फक्त अल्फाबेट लिहायचंय. लक्षात घ्या, उत्तर लिहायचं नाही. आता आपण सेकंड क्वेश्चन कडे जाऊया. इन ट्रायंगल डीईएफ अँड ट्रायंगल पीक्यूआर. आता आपले दोन ट्रायंगल आहेत डीईएफ अँड पीक्यूआर. याच्यामध्ये डी इज कॉन्ग्रुएंट टू क्यू, डी इज कॉन्ग्रुएंट टू क्यू आणि आर इज कॉन्ग्रुएंट टू ई, आर इज कॉन्ग्रुएंट टू ई. देन विच ऑफ द फॉलोइंग इज फॉल्स. आता आपल्याला फॉल्स स्टेटमेंट शोधायचंय. आपण काय करूया, डीई डीईएफ असं नाव लिहून घेतलं तर यातला करस्पॉन्डन्स आधी लिहूया. डीईएफ प्रमाणे करस्पॉन्डन्स लिहायचंय. डी शी कॉन्ग्रुएंट असलेला कोणता अँगल आहे? क्यू. त्यामुळे डी च्या पोझिशनवर मी क्यू लिहिलाय. डी नंतर ई, ई शी कॉन्ग्रुएंट असलेला अँगल कोणता आहे? आर, म्हणजे इथे आर लिहावा लागणार आहे. आणि उरलेला एफ शी कॉन्ग्रुएंट आता कोणता असणार आहे? अँगल पी, त्यामुळे इथे येणार आहे पी. आपल्याला 1:1 करस्पॉन्डन्स मिळाला. रेशो लिहूया आपण. कसे होत आहेत रेशो बघा. डीई अपॉन क्यू आर, डीई अपॉन क्यू आर इज इक्वल टू हा सेकंड रेशो ईएफ अपॉन आर पी, ईएफ अपॉन आर पी इज इक्वल टू थर्ड रेशो लिहायचंय डीएफ अपॉन क्यू पी, डीएफ अपॉन क्यू पी. हे रेशो लिहिल्यावर यातला चुकीचा रेशो शोधायचंय. फॉल्स स्टेटमेंट, हा फॉल्स फार महत्वाचा आहे. आपल्याला नेहमी प्रश्न आपण नीट वाचत नाही आणि लगेच कोणत्या तरी पर्यायाला टिक करून मोकळे होतो. आपल्याला फॉल्स स्टेटमेंट बघायचंय. बघा, याच्यामध्ये पहिलं ईएफ अपॉन पी आर, ईएफ अपॉन पी आर इज इक्वल टू डीएफ अपॉन पी क्यू, डीएफ अपॉन पी क्यू करेक्ट स्टेटमेंट आहे, म्हणजे त्याला घ्यायचं नाही.
सेकंड स्टेटमेंट बघा, डीई अपॉन पी क्यू, डीई अपॉन पी क्यू आहे का इथे पी क्यू, डीईच्या करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे क्यू आर, आणि इथे डीईच्या करस्पॉन्डिंग साइड कोणती घेतलेली आहे पी क्यू. याचा अर्थ हा अल्टरनेटिव्ह फॉल्स अल्टरनेटिव्ह आहे. आपल्याला सांगितलेलं फॉल्स स्टेटमेंट शोधा, हे फॉल्स स्टेटमेंट आहे, म्हणजे आपल्याला हवा असलेला करेक्ट अल्टरनेटिव्ह. बघा इथे आन्सर सेकंडचं बी लिहायचंय. नेहमी अल्टरनेटिव्ह रांगेने शोधत जायचंय, स्किप करायचं नाही, रांगेने शोधत जायचं. आणि अगोदरच आपल्याला दिलेल्या कंडिशन प्रमाणे आपणच त्यातलं 1 to 1 करस्पॉन्डन्स लिहून घ्यायचा, आणि त्यानुसार रेशो लिहिल्यावर याच्यामध्ये शोधणं जास्त सोपं आहे. फॉल्स स्टेटमेंट शोधायचं होतं, ते बी स्टेटमेंट आहे, आपण आन्सर लिहिलेला आहे. थर्ड क्वेश्चन बघा, ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल डीईएफ आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. इक्विलॅटरल म्हटलं की तुमच्या लक्षात येतं की ऑल द साइड्स आर कॉन्ग्रुएंट. लक्षात घ्या, हा जर इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि हा एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. नावं दिली आहेत त्यांनी ए बी सी अँड डीईएफ. These two are equilateral triangles. Equilateral triangles are always similar to each other. कारण त्यांच्या साइड्सचे रेशो हे ऑलवेज इक्वल असतात, प्रपोर्शनेट असतात. त्यांच्या साइड्स कशा असतात, प्रपोर्शनेट असतात. अँड ऑल द अँगल्स आर ऑफ 60 डिग्रीज. त्यामुळे दीज टू ट्रायंगल्स आर ऑलवेज सिमिलर. त्यांनी काय सांगितलंय, यांच्या एरियाचा रेशो, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डीईएफ इज इक्वल टू 1:2. फाइंड, जर AB 4 दिला असेल तर फाइंड डीई. डीई फाइंड आउट करायचंय आपल्याला. AB 4 दिला असेल तर काय फाइंड आउट करायचंय, डीई फाइंड आउट करायचंय. आकृतीची खरं तर आपल्याला काहीच गरज नसते, आपण त्यांनी दिलेल्या प्रमाणे स्टेटमेंट लिहून घेतलेलं आहे. आपल्याला काय करायचंय बघा, याच्यामध्ये those two triangles are similar to each other and ratio of the areas of two triangles are given. Then which theorem we can use? Areas of similar triangles. लक्षात ठेवा नेहमी, दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत, त्यांच्या एरियाचा रेशो दिलाय, कोणता थिअरम वापरायचा, थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. काय आहे तो थिअरम, आपण काय करतो, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ट्रायंगल डीईएफ इज इक्वल टू रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स. स्क्वेअर्स ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स, स्क्वेअर शब्द खूप महत्वाचा आहे. आपल्याला एबी दिलाय, एबी ची करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे बघा, डीई. एबी ची करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे, डीई. त्यामुळे यांच्या स्क्वेअर्सचा रेशो AB स्क्वेअर अपॉन डीई स्क्वेअर, आणि AB स्क्वेअर अपॉन डीई स्क्वेअर ची व्हॅल्यू म्हणजेच रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज टू ट्रायंगल्स 1/2 दिलेला आहे. AB स्क्वेअर अपॉन डीई स्क्वेअर इज इक्वल टू 1/2. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स काय मिळणार आहे, AB अपॉन डीई इज इक्वल टू 1/√2. या 2 चा स्क्वेअर रूट किती येणार आहे, √2. आपल्याला AB ची व्हॅल्यू दिली आहे 4. सबस्टिट्यूट करूया आपण, 4 अपॉन डीई इज इक्वल टू 1/√2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, डीई इंटू 1, डीई इज इक्वल टू 4 इंटू √2, दॅट इज 4√2. डीई ची व्हॅल्यू मिळाली 4√2. आपल्याकडे कोणता अल्टरनेटिव्ह आहे, 4√2, बी. डी इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. त्यामुळे क्वेश्चन नंबर 3 साठी डी हा अल्टरनेटिव्ह लिहायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इन फिगर सेगमेंट XY इज पॅरलल टू सेगमेंट BC, then which of the following statements is true? ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये एका साइडला पॅरलल लाईन दिलेली आहे. लगेच आपल्या डोक्यात काय येतं, याच्यामध्ये बीपीटी असेल, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. अकॉर्डिंग टू दॅट रेशो काय असला पाहिजे, AX अपॉन XB इज इक्वल टू AY अपॉन YC. आपण इथे चेक केलं तर कुठेच हा रेशो नाहीये. बघा
ax अपॉन xb इथे लिहिलेलं आहे, पण इथे ay अपॉन yc नाहीये, ac आहे. म्हणजे याप्रमाणे इथे कुठेच बीपीटीचा वापर केलेला दिसत नाहीये. याचा अर्थ दुसरा काहीतरी पर्याय आपल्याला शोधायला पाहिजे. इथे XY इज पॅरलल टू BC दिलं असेल तर काय होतं बघा, these two angles are congruent because of corresponding angles. These two angles are congruent because these two are corresponding angles. Similarly, these two angles are also congruent as they are corresponding angles. बघा, हा ट्रायंगल छोटा लक्षात घ्या, AXY हा छोटा ट्रायंगल, हा जो बाहेरचा मोठा ट्रायंगल आहे याच्या बरोबर सिमिलर असणार आहे. कोणती टेस्ट? AA टेस्ट. When these two triangles are similar to each other, their corresponding sides are in proportion. अगोदर ट्रायंगल्स ची नावं लिहूया. AXY, triangle AXY is similar to triangle ABC. त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स आपल्याला लिहायचे आहेत. AX upon AB, AX upon AB is equal to AY अपॉन AC, AY अपॉन AC. आपल्याला अशा टाईपचं कुठे स्टेटमेंट दिसतंय का बघा, AX अपॉन AB इज इक्वल टू AY अपॉन AC. कुठे दिसतंय का? हे जे स्टेटमेंट आहे त्याला मी लिहून घेते जरा. AAB अपॉन AC इज इक्वल टू AX अपॉन AY. हे स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट हे ऍक्च्युली सेम आहे, फक्त काय झालंय बघा, या दोघांमध्ये अल्टरनेशन करायचंय आपल्याला. अल्टरनेंडो गेल्या वर्षी आपण शिकलो होतो, आठवा, रेशो अँड प्रपोर्शन मध्ये अल्टरनेंडो. हा AY ला इकडे आणा आणि AB ला इकडे न्या. AY अपॉन AC इज इक्वल टू, हे बाकीच सॉरी, AY ला इकडे आणायचंय आणि AB ला इथे न्यायचंय. या दोघांमध्येच चेंज करायचंय, फक्त उरलेलं जसं आहे तसंच लिहायचंय. आता असं लिहिल्यावर या टाईपचं कोणतं स्टेटमेंट आहे बघा आपल्याकडे, सेम मिळालंय आपल्याला. AX अपॉन AB इज इक्वल टू AY अपॉन AC. म्हणजे हे स्टेटमेंट हे स्टेटमेंट आहे, फक्त थोडासा चेंज केलेला आहे आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी. त्यामुळे अशा प्रकारच्या एक्झाम्पल्स मध्ये हे जे रेशोच्या प्रॉपर्टीज आपण गेल्या वर्षी शिकलो होतो त्या वापरायच्या आहेत. आपला फर्स्ट अल्टरनेटिव्ह करेक्ट आहे. फोर्थ एक्झाम्पल साठी A, त्यामुळे A हा अल्फाबेट आपण लिहिणार आहोत. फिफ्थ क्वेश्चन कडे जाऊया. इन द फिगर रे QS is the bisector of angle PQR. Ray QS is the bisector of angle PQR. हा PQR अँगल आहे, त्याचा रे QS काय आहे? बायसेक्टर आहे. and PQ is equal to QR. आयडेंटिकल मार्क्स ने आपल्याला दाखवलेत बघा. these two sides are equal, then PS upon SR is equal to what? Then PS upon SR is equal to fill in the blanks दिलेले. इथे ट्रायंगल मध्ये एका अँगलचा बायसेक्टर काढलेला आहे. कोणता थिअरम वापरायचा? अँगल बायसेक्टर थिअरम. अकॉर्डिंग टू दॅट थिअरम कोणत्या अँगलचा बायसेक्टर काढलाय? अँगल क्यूचा. म्हणजे कोणत्या साइड्सचा रेशो घ्यावा लागेल आपल्याला? PQ अँड QR. PQ अपॉन QR इज इक्वल टू कोणत्या साइडचं डिव्हिजन झालेलं आहे या समोरच्या, त्याचे आपल्याला सेगमेंट्स घ्यायचे. PS अपॉन SR. इथे PQ इज इक्वल टू QR अतिशय महत्वाचं स्टेटमेंट दिलेलं आहे. PQ इज इक्वल टू QR म्हणजे इक्वल असेल तर त्यांचा रेशो किती असतो? 1. 1 इज इक्वल टू PS अपॉन SR. आणि PS अपॉन SR इज इक्वल टू 1 याचाच अर्थ 1:1. म्हणजे आपला फर्स्ट अल्टरनेटिव्ह इथे सुद्धा करेक्ट आहे. अल्फाबेट A आपल्याला लिहायचंय.
आपण कोणता थिअरम वापरला? अँगल बायसेक्टर थिअरम. आणि अँगल बायसेक्टर थिअरम मध्ये आपल्याला दिलेली ही महत्वाची कंडिशन लक्षात घेतली, जर दोन साइड्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचा रेशो असतो 1:1. म्हणजेच PS/SR चा रेशो पण किती आहे? 1:1. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. इन द फिगर AB is parallel to CD is parallel to EF. 3 parallel lines and their transversal. आठवला तुम्हाला थिअरम? 3 parallel lines and their transversal. अशा प्रकारची सिच्युएशन असेल तर रेशो ऑफ दीज इंटरसेप्ट्स on one transversal is equal to ratio of the intercepts on another transversal. या ट्रान्सव्हर्सल वरचे रेशो काय आहेत? AC/CE is equal to दुसऱ्या ट्रान्सव्हर्सल वरचे इंटरसेप्ट्स कोणते आहेत बघा? BD/ दुसरा घ्यायचंय DF. अशा प्रकारे कोणती प्रॉपर्टी वापरतोय किंवा थिअरम वापरतोय? 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. त्यामुळे AC/CE इज इक्वल टू BD/DF. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. 15/CE इज इक्वल टू 10/6. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. CE इंटू 10 इज इक्वल टू 15 इंटू 6. CE इज इक्वल टू 15 इंटू 6 किती होता? 90/10. 10 1 जा 10 9 जा म्हणजे सीई ची व्हॅल्यू आली 9. सीई ची व्हॅल्यू 9 घ्यायची आपल्याला. फाइंड आउट करायचंय एई इज इक्वल टू हाऊ मच? एई म्हणजेच काय? AC प्लस सीई. AC प्लस सीई एई फॉर्म होतो. AC आहे 15 आणि सीई आहे 9. 15 प्लस 9 इज इक्वल टू 24. 15 प्लस 9 इज इक्वल टू 24. त्यामुळे आपला करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे डी. 6 क्वेश्चनचा करेक्ट अल्टरनेटिव्ह डी लिहायचा आहे आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन. द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. हा शब्द याच्यामध्ये महत्वाचा आहे. सिमिलर ट्रायंगल्स इज 5:7. देन व्हॉट इज द रेशो ऑफ देअर एरियाज? आपण आत्ताच एक एक्झाम्पल बघितलं. व्हेन द टू ट्रायंगल्स आर सिमिलर, द रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज टू ट्रायंगल्स, is equal to the ratio of the squares of their corresponding sides. समजा करस्पॉन्डिंग साइड्स आहेत S1 and S2, तर त्यांचे स्क्वेअर्स घ्यायचे. S1 and S2 चे काय घ्यायचे? स्क्वेअर्स घ्यायचे. हे दोन ट्रायंगल्स जर सिमिलर असतील तर रेशो ऑफ देअर एरियाज इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. हा आहे थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. तो आपल्याला इथे यूज करायचा आहे. सिमिलर ट्रायंगल, द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज. आपल्याला रेशो ऑफ द साइड्स दिलेला आहे आणि काय काढायला सांगितलंय? रेशो ऑफ द एरियाज काढायला सांगितलंय. रेशो ऑफ द साइड्स दिलेला आहे. आपण S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर आहे ते असं लिहू शकतो. S1 अपॉन S2 ब्रॅकेट स्क्वेअर. S1 अपॉन S2 म्हणजेच काय? रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स. आणि रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स आहे 5/7. याचा स्क्वेअर करायचंय म्हणजे 25/49 इज इक्वल टू A1/A2. कोणता अल्टरनेटिव्ह करेक्ट आहे बघा? फर्स्ट अल्टरनेटिव्ह आहे 25/49. 25 इज टू 49. त्यामुळे 7 क्वेश्चन साठी अल्टरनेटिव्ह ए लिहायचं आहे आपल्याला. 8वा प्रश्न. इफ ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल DEF, टू ट्रायंगल्स आर सिमिलर, याचाच अर्थ काय होतो? द करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन अँड करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. इथे अँगल्स बद्दल सांगितलेलं आहे. मग आपण अँगल्सचा विचार करूया. बघा, अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल B. म्हणजेच मी इथे
सॉरी अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल डी. नेक्स्ट अँगल बघायचा आहे अँगल बी. अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ई. सेकंड पोझिशन वरचा अँगल, मी तिथे जरा वेगळं साइन करते क्रॉसचं. थर्ड पोझिशन आहे सी. अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एफ. यातला कोणता अँगल दिलाय आपल्याला ए. अँगल ए दिलेला आहे. अँगल ए जर 45 असेल तर डी पण किती असला पाहिजे 45. अँगल ए इज इक्वल टू अँगल डी इज इक्वल टू 45. नेक्स्ट दिलाय अँगल ई. अँगल ई इज इक्वल टू 87. अँगल ई 87 असेल तर बी पण किती असला पाहिजे 87. अँगल बी इज इक्वल टू अँगल ई इज इक्वल टू 87. Then what is the angle C? बघा in triangle ABC sum of all the three angles is equal to 180. त्यामुळे अँगल A plus B plus C is equal to 180. त्यातले दोन अँगल्स आपल्याला माहिती आहेत 45 आणि अँगल B आहे 87 प्लस अँगल C is equal to 180. ऍडिशन करा या दोघांची. 7 आणि 5 12, चला 1 8 आणि 4 12 आणि 1 13 प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. अँगल सी काढायचे 180 मायनस 132 किती येत आहेत बघा 48. 180 मायनस 132 किती येणार आहे 48. अँगल सी इज इक्वल टू 48 डिग्रीज. म्हणजेच आपला सी ऑप्शन आहे करेक्ट अल्टरनेटिव्ह. तो सी लिहायचंय तिथे. क्वेश्चन नंबर 9. आपल्याकडे क्वेश्चन नंबर 9 मध्ये एक फिगर दिली आहे की पाहतानाच आपल्याला थोडी कॉम्प्लिकेटेड वाटते. याच्यामध्ये या फिगर मध्ये हा डीई असा काढलेला आहे की अँगल ए ई डी. बघा अँगल ए ई डी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ए बी सी. आपल्याला एवढं तरी कळलं की आपल्याला दोन ट्रायंगल्सचा विचार करायचा आहे. हा एक छोटा ट्रायंगल ट्रायंगल एईडी आणि दुसरा ट्रायंगल ए बी सी. अशा दोन ट्रायंगल्सचा आपल्याला विचार करायचा आहे. बघा मी इथे लिहिते ट्रायंगल एईडी इज सिमिलर टू ट्रायंगल. आपल्याला सिमिलर आहेत हे आपल्याला दाखवावं लागेल अगोदर, तरच आपल्याला एसी काढता येईल. हा एक अँगल दिलेला आहे आणि तुमच्या लक्षात येईल हा जो अँगल ए आहे हा अँगल ए कसा आहे बघा कॉमन टू बोथ द ट्रायंगल्स. हा अँगल ए या अँगल एईडी मध्ये पण आहे आणि ह्या अँगल एबीसी मध्ये पण आहे. याचा अर्थ या दोन ट्रायंगल्सचे दोन करस्पॉन्डिंग साइड अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. जर करस्पॉन्डिंग अँगल्स दोन आपल्याला कॉन्ग्रुएंट असतील तर दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय ए टेस्ट. कोणते ट्रायंगल्स आहेत ट्रायंगल एईडी इज सिमिलर टू ट्रायंगल एबीसी. आणि आता आपण यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स लिहूया. बघा ज्या दिलेल्या आहेत त्यांनाच लिहायचंय आपल्याला. एई ची करस्पॉन्डिंग साइड कोणती असणार आहे एबी. आणि आपल्याला एडी दिलाय. एडी ची करस्पॉन्डिंग साइड कोणती असणार आहे बघा त्याचप्रमाणे लिहायची आपण. जसे व्हर्टेक्स घेतले तिकडे तेच इकडे घ्यायचे एसी. आता आपण ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सबस्टिट्यूट करणार आहोत आणि एसी ची व्हॅल्यू काढणार आहोत. बघा आपल्याला एई इज इक्वल टू किती दिलाय 4 अपॉन एबी. संपूर्ण एबी दिलाय का आपल्याला ऍडिशन करावं लागेल. एडी प्लस डीबी 3 प्लस 5 8. त्यामुळे एबीच्या ठिकाणी 8 सबस्टिट्यूट करायचे इज इक्वल टू एडी ची व्हॅल्यू किती आहे 3 अपॉन एसी आपल्याला काढायचंय. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 इंटू एसी इज इक्वल टू 3 इंटू 8 म्हणजे एसी इज इक्वल टू 3 इंटू 8 डिवायडेड बाय 4. 4 1 4 4 2 8 म्हणजे एसी इज इक्वल टू 3 इंटू 2 6. एसी इज इक्वल टू 3 इंटू 2 6 म्हणजे कोणता अल्टरनेटिव्ह करेक्ट आहे बी अल्टरनेटिव्ह करेक्ट आहे. 9th एक्झाम्पल साठी बी हा अल्टरनेटिव्ह लिहायचा आहे. तुमच्या लक्षात आलं असेल काय करतोय आपण इथे दोन ट्रायंगल्स अगोदर सिमिलर दाखवतोय मनातल्या मनात बाय ए टेस्ट.
आणि नंतर त्या सिमिलर ट्रायंगल्सचे करस्पॉन्डिंग साइड्सचे रेशो लक्षात घेऊन आपल्याला एसी काढायचंय. खरं तर हे 2 ते 3 मार्काचं एक्झाम्पल आहे, पण मल्टिपल चॉईस क्वेश्चनला अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे लक्षात घ्या. आपल्याला या सगळ्या गोष्टी रफ मध्ये करायच्या आहेत आणि डायरेक्ट करेक्ट अल्टरनेटिव्हचं अल्फाबेट इथे लिहायचंय. आता आपण 10th क्वेश्चन बघूया. The corresponding medians of two similar triangles, corresponding medians of two similar triangles are in the ratio 4:7. Let their respective areas be A1 and A2. Then आपल्याला फाइंड आउट करायचंय A1:A2. रेशो ऑफ देअर एरियाज फाइंड आउट करायचंय आणि ट्रायंगल्स कसे आहेत, सिमिलर ट्रायंगल्स आहेत. 2 महत्वाच्या गोष्टी दिल्या आहेत बघा. हा एक ट्रायंगल काढलाय समजा आणि याच्याशी सिमिलर असलेला हा एक ट्रायंगल आहे. या ट्रायंगलचा हा मीडियन आहे, या ट्रायंगलचा हा मीडियन आहे. मीडियन ही कन्सेप्ट ऑलरेडी आपण पाहिलेली आहे पायथागोरस मध्ये सुद्धा. मीडियन म्हणजे काय, तर हे जे 2 पार्ट्स आहेत ते इथे कॉन्ग्रुएंट असणार आहे. एक व्हर्टेक्स, हा ट्रायंगल एबीसी आहे, त्याचा समजा हा एम मिड पॉइंट आहे, इथे PQR घ्या, त्याचा एस हा मिड पॉइंट असेल QR चा, तर PS इज द मीडियन. असे हे मीडियन असतात. फॉर सिमिलर ट्रायंगल्स आपल्याला पुस्तकामध्ये एक इम्पॉर्टंट नोट्स दिलेल्या असतात, त्याच्यामध्ये दिलेलं आहे एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्सच्या साठी जो आपला थिअरम आहे तसाच आपल्याला मीडियन्स दिल्या असतील तेव्हा कसा वापरायचा आहे. एरिया ऑफ दीज 2 ट्रायंगल्स A1 and A2 असतील तर रेशो ऑफ देअर एरियाज इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर मीडियन्स. रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर मीडियन्स. या पहिल्याची मीडियन आहे AM त्याचा स्क्वेअर अपॉन दुसऱ्याची मीडियन आहे PS त्याचा स्क्वेअर. म्हणजेच AM अपॉन PS ब्रॅकेट स्क्वेअर. आपल्याला मीडियन्सचा रेशो दिलेला आहे. काय मीडियन्सचा रेशो 4:7. तो आपण इथे सबस्टिट्यूट करूया. 4/7 ब्रॅकेट स्क्वेअर. 4/7 ब्रॅकेट स्क्वेअर किती येणार आहे बघा. 4 स्क्वेअर आहे 16 आणि 7 स्क्वेअर आहे 49. म्हणजे आपला आन्सर आहे 16/49. कोणता अल्टरनेटिव्ह करेक्ट आहे, ए. 10th क्वेश्चन साठी ए हा अल्टरनेटिव्ह करेक्ट आहे. म्हणजे जो थिअरम आपण साइड्सशी रिलेटेड वापरतो सिमिलर ट्रायंगल्सच्या एरियाचा, तसाच आपल्याला मीडियन्स साठी वापरायचा आहे. रेशो ऑफ द एरियाज ऑफ द सिमिलर ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग मीडियन्स. त्यामुळे इथल्या मीडियन घेतलेल्या आहेत AM अँड PS. AM अँड PS तुम्हाला दिसत नसेल तर बघा AM आणि PS येथे त्यांचे स्क्वेअर्स आपल्याला लक्षात घ्यायचे. अशा प्रकारे आपण आज सिमिलर ट्रायंगलशी रिलेटेड असलेले सगळे थिअरम आणि त्या चॅप्टर मधले अँगल बायसेक्टर थिअरम, त्यानंतर रेशो ऑफ द एरियाज ऑफ द ट्रायंगल्स, 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, सगळंच आपण इथे रिवाइज केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपला हा चॅप्टर इनडायरेक्टली MCQच्या निमित्ताने रिवाइज झालेला आहे. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि पुढील महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.